जोगेश्वरी येथे राष्ट्रवादी शरद पवार च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती महोत्सव जल्लोष साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार युवा जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती महोत्सव क्रांती मैदान जोगेश्वरी येथे जल्लोष साजरी करण्यात आली। त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील पूर्व मंत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला। तसेच समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। त्याप्रसंगी नगरसेवक जिल्हा अध्यक्ष अजितदादा रावराणे, नगरसेविका रुपालीताई रावराणे, त्रिपुरा फाउंडेशन अध्यक्ष करिश्मा राजेश सुरती, विकासक राजेश सुरती, मुंबई अध्यक्ष युवक अमोलजी मातेले, अमर कसबे। या जयंती सोहळ्याचे आयोजन सचिन लोंढे युवा जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले होते। राजेश सकट, विजय कसबे, अब्दुल जमादार, स्वप्नील पाटील, रोहित कसबे, ब्लेस डिसोजा, सूरज मिश्रा, निलेश लोंढे, संतोष बिरजे यदी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर महिला मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्रात 288 आमदार, त्यांची संख्या 400-450 पर्यंत वाढवायची। 288 आमदारांची नावं पण मुख्यमंत्र्यांना समजायच्या आधी 5 वर्ष संपतात। ते 430 आमदार आणले तर मुख्यमंत्री आणि आमदार यांची कधी ओळखच व्हायची नाही। आणि आजच आमदार आणि खासदारांच्यावर प्रचंड खर्च होतो, याच्यात जनतेत प्रचंड मोठा राग आहे। आता कोणतं कारण आहे की आमदारांची आणि खासदारांची संख्या वाढवावी? काँग्रेस पक्षाचे युवकांचे या भागातले नेते आहेत। त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी त्रिपुरा फाउंडेशनच्या सहकार्याने हा एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज आणि उद्या 2 दिवस ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमाला मी, अजित रावराणे आणि आमचे सगळे सहकारी आलेले होते। आज अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी या भागातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन केलेला आहे। मला खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या पायवाटेने या देशातली घटना टिकावी आणि सतत या घटनेवर जे हल्ले व्हायला लागलेले आहेत त्या घटनेवरच्या हल्ल्यांना वाचवण्यासाठी या भागातली जनता एकसंघ होईल असा मला विश्वास आहे। बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते, पण कुठेतरी डीजेवरती निर्बंध आणले जाते, त्याबद्दल आपलं मत आहे? ते आता पोलिसांचा वेगळा विषय आहे, तो त्यावर आता बोलणं योग्य नाही। ठीक आहे। आज खरं तर या जोगेश्वरी विधानसभेमध्ये पहिली आणि भव्य भीम जयंती या ठिकाणी मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष तसेच त्रिपुरा फाउंडेशन
च्या वतीने या ठिकाणी पहिल्यांदा भव्य भीम जयंती जोगेश्वरी विधानसभेमध्ये साजरी झाली. आणि आता ही भीम जयंती सर्वप्रथम जोगेश्वरी तालुक्यामध्ये घेण्याचं एकमेव कारण की या जोगेश्वरी विधानसभेमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आणि त्या विचाराला प्रेरित होऊन प्रत्येक जयंती आम्ही काही विभागामध्ये त्या ठिकाणी साजरी करत होतो. पण ह्या वर्षीची जी 135वी जयंती आहे ती आम्ही उत्साहात आणि फर्स्ट कार्यक्रम 18 एप्रिल रोजी आम्ही ऑर्केस्ट्रा आणि या ठिकाणी जे सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा समाज नेत्यांचा या ठिकाणी माता रमाई जीवनसंग्रह पुरस्कार घेण्यात आलेला आहे. आणि उद्या संध्याकाळी परत 5 वाजता असंच या ठिकाणी डान्स कॉम्पिटिशन व महिलांचे सत्कार हळदी कुंकू समारंभ असे विशेष कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. खरोखर त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्ता कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमासाठी त्यांनी इतर जाण्याचं टाळून ह्या भीम जयंती महोत्सवाला भेट दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर आभारी आहोत. जयंत पाटील साहेब यांचे सारे कार्यकर्ता आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी उपस्थिती या ठिकाणी दिली, भेट दिली, त्याबद्दल आम्ही ह्या भीम जयंती महोत्सवाला एक वेगळं रूप आणि वेगळा आनंद या भीम जयंती महोत्सवामध्ये आज बघायला मिळाला.